धोपार कोण पर्व काळ पाहसील तिथ होते माझे चित्त कासावीस पाठवी भातुके प्रेरी झडकरी नको राखो उरी पांडुरंगा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय जसे मागचा अभंगही आलेला होता की करुणा भागतायत काकुळतीला येऊन भगवंताच्या ठिकाणी भगवंताच्या भेटीची अपेक्षा करतायत. तेव्हा याही अभंगाच्यामध्ये असाच तोच विषय पुढे आलेला आहे, म्हणून सलग अभंगाच्या रचना झालेल्या असाव्यात असं दिसतं. चित्तामध्ये भाव जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं रूप धारण करत असतो. म्हणून एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याला सोपं जाईल, पण गाथेचं चिंतन अवघड आहे. याचं कारण तुकोबरायांच्या चित्तात त्या अभंगाच्या रचनेच्या काळात नक्की कोणता भाव होता, त्या भावाला अनुसरून अभंगाचे अर्थ लागत असतात. आणि म्हणून आता मागच्या 1-2 अभंगामध्ये जसा विषय आलेला आहे की भगवंताच्या भेटीची इच्छा व्यक्त केली तुकोबरायांनी, आणि मग त्याच्यासाठी भगवंताची भेट जर अपेक्षित असेल तर काय करावं लागेल, तर करुणा भागलेली दिसते, प्रार्थना केलेली दिसते. प्रार्थनेच्या अंतर्गत परत करुणा, काकुलतीला येणं, विनवणी करणं, आणि मग याचा तोच स्वर पुढे आळवलेला दिसतो. याही अभंगात काकुळतीला येऊन तुकोबराय पांडुरंगाची करुणा भागताना दिसत आहेत की लवकर ये, झडकरी ये, तुझी मी वाट पाहतोय. पण वाट पाहत असताना जसं वाट पाहत असताना तर मग हा विषय निघाला, तुकोबरायांच्या बुद्धीमध्ये आला की बा भगवंताची वाट पाहतायत, तर वाट पाहतात तर भगवंताचा प्रगट दिन असं आम्हाला माहिती आहे. ज्या दिवशी देव प्रगट होतात, मग ते प्रगट होतात तर त्याचा पर्व काळ असतो. ते म्हटले ह्याचं नाव आहे पर्व काळ. म्हणजे पर्व काळामध्ये देव भेटले किंवा उत्तम तिथीला, शुभ तिथीला भगवंताची, म्हणजे बा आज तुकोबरायांना भेटायला गेलो असतो पण आजची तिथ काय चांगली नाही, आज अमावस्याच आहे म्हटले. मग अमावस्याला देव कसं काय जायचं बुवा भेटायला, असं तू जर विचार करत असतील तर तो डोक्यातला काढून टाक. कारण हरीच्या दासांना अवघे काळ शुभच असतात. काय प्रमाणे शुभ काळ अवघ्या दिशा, आणि अवघ्या दिशा आणि सगळे काळ, अजून एक आहे प्रमाण दुसरं. तर तुकोबराय म्हणतात काळ पवित्र करण्याची क्षमता संतांच्यामध्ये आहे. अहो ज्या वेळेला देव आणि संत भेटतात तो काळ हा शुभ धरला जातो, असतोच. त्याच्या धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडेली, तो बरोबर आहे. आणि काय ते अभंग आठवणं, तुकोबरायांचा अभंग आहे आता जवळ येतो. तर त्याच्यामध्ये विठ्ठलाच्या दासांना अशुभतया पुढे शुभ होनी ठाके, अशुभतया पुढे शुभ होनी ठाके. तुकोबराय वीर विठ्ठल, हा विठ्ठल आहे शब्द, वीर विठ्ठलाची गाडी नाही ते वेगळा अभंग. हा वीर विठ्ठलाची गाडी बी आहे मला वाटतं शब्द. तर अशुभतया पुढे शुभ होनी ठाके. आमच्या संतांची भेट झाली तर अशुभ शुभामध्ये बदलतं, देवाची भेट झाली तर अशुभ शुभात बदलतं. म्हणजे ही शक्ती देवाकडे आहे, म्हणून त्याला काळ आणि वेळ पाहण्याची आवश्यकताच नाही. आणि मग म्हणून तर मग तुकोबरायांनी नामस्मरणाच्या बाबतीतही म्हटलं, नाम हे मूळचंच पवित्र आणि शुभ असल्याकारणाने ते कुठे घ्यावं याच्याविषयी सुद्धा तसा काही कालावधी नाही दिला. तुम्ही स्मशानभूमीत बसून हरीचं नामस्मरण करू शकता, किंवा प्रेताजवळ बसून नामस्मरण करता येतं. प्रेताजवळ बसून ज्यांना आपल्या हे संस्कार नसतात ते लोक याचा विचार करत राहतात. मग माणूस मेला ना आता कसं काय करायचं नामस्मरण. अरे उलट आम्ही माणूस मेल्यावरती नामस्मरण करायला सुरुवात करतो, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्यांना याचे संस्कार नाही आहेत आपल्याकडले,
विशेष करून आपल्याकडे काय लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे, याचा संस्कार नाही. मग ते माणसं म्हणतात मग काय काय आता राम रामसुद्धा नको म्हणले घालायला, कारण हा माणूस मेलेला आहे. राम 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 न म्हणण्याचा आणि माणूस मेलेल्याचा काही संबंध तरी आहे का हो? उलट मेलेला आहे तर शुभ, त्याला उचलताना सुद्धा आम्ही रामनाम सत्य आहे. राम राम जय जय श्रीराम म्हणते तिथे मरणारे. ते उचलताना आणले जय जय श्रीराम म्हणजे श्रीराम, तिथंसुद्धा रामाचं चिंतन केलेलं आहे. तर त्या चांगली गोष्ट आहे. म्हणजे रामाच्या चिंतनामध्ये, रामकृष्ण हरिनामाच्या चिंतनाला तिथीची आवश्यकता नाही, वेळेची, काळाची. शुभ काळ, जो शुभ काळ आहे, आता तुम्हाला काही घर बांधायचं असेल तर मग त्यावेळेला म्हटले बा तीच काढा, तर त्यावेळेला ठीक आहे, घराचं पूजन करायचं आहे म्हटले तीच बघा. तर तो भागच वेगळा आहे तो, कारण तुम्ही त्या मायाकृत पदार्थांच्या प्राप्तीची इच्छा करताय, तर त्याच्यामध्ये त्याला शुभ काळाचा विचार करू शकता तुम्ही त्याचा. पण हरीचं नामस्मरण करण्यात त्याच्यात काय शुभ काळ आहे, अखंड आहे. किंवा संत भेटी ज्या वेळेला होईल तो शुभ काळ धरला जातो. ज्या दिवशी संत भेटले, नाथ महाराजांनी नाथ षष्टी जी आहे ती पवित्र कोणी केलेली, त्या षष्टीला पवित्र कोणी केलं? जनार्दन स्वामींची आणि भगवान दत्तात्रयांची भेट षष्टीला झाली. म्हणून जनार्दन स्वामी षष्टी साजरी करत होते. संत एकनाथ महाराज नव्हते साजरी करत, जनार्दन स्वामीच साजरी करत होते. आणि त्या षष्टीला नेमकी भेट झाली. त्यावेळेला जनार्दन स्वामींची जन्मतिथीसुद्धा षष्टीचीच आहे, नाथ महाराजांची आहे. आणि षष्टीला भगवान दत्तात्रयांची भेट, आणि ज्यांना पुन्हा जे साक्षात्कार झालेला आहे तो षष्टीलाच, आणि जलसमाधी घेतली ती षष्टीमध्ये झाली. पण ती वेगळी भाद्रपदमधली, आणि ती षष्टी वेगळी आहे. तर त्या अशा प्रकारच्या जे नाथ महाराजांनी षष्टीला पवित्र केलं, की म्हणजे ज्या ज्या तिथी संतांकडे येतात त्या पवित्र होतात, त्या कसल्याही असतील तरी पवित्र होतात. देवाचं प्रगटीकरण ज्या तिथीला होईल ती तिथी पवित्र होते. कृष्ण जन्माष्टमी, अष्टमीला पवित्र केलं का नाही, भगवंत अवतरित झाले अष्टमी, म्हणून बा अष्टमीला आम्ही धरलं. मग ते म्हणजे सप्तमीला का नको, नाही थांबा म्हटले आता अष्टमी, देवाष्टमीला आले म्हणून अष्टमी पवित्र झाली. ते असं म्हणतात 12 महिन्यानंतर एक महिना येतो, त्याला अधिक मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात, मग 13वा महिना म्हणतात. त्याला बाकीच्यांनी नावच ठेवली दुष्काळात 13वा. ते म्हणले 13व्या महिन्याचा म्हणजे काय, ते म्हणले देवा माझा बाकी सगळ्या महिन्यांचा अंगीकार केला वेगवेगळ्या, मला त्याचं नाव मलमास असं केलं. मग मलमास असं केलं म्हणजे माझा कोण अंगीकार करेल, म्हणजे त्याचा देवाने अंगीकार केला. कोणत्या महिन्याचा? पुरुषोत्तम मास, अधिक महिन्याचा देवाने अंगीकार केला. म्हटले याच्यात अधिक पुण्यम, म्हणजे अधिक त्याच्यामध्ये केलं जाणारं पुण्य हे अधिक फलाला कारणभूत ठरतं, म्हणजे जे केलं जाईल दान पुण्य. आणि मग लोक सगळे अधिक महिन्याचीच वाट पाहायला लागले, कधी येतो अधिक महिना, कारण अधिक महिन्यामध्ये आम्हाला हे करायचं नाही. म्हणजे ज्याचा अंगीकार मोठ्याने केला जातो, मोठे ज्याचा अंगीकार करतात, तर ती छोटी वस्तूसुद्धा पवित्र होते. किंवा लोकांनी टाकून दिलेले ते सुद्धा पवित्र होऊन जातात. आणि असा तुमचा महिमा आम्हाला माहितीच आहे. तेव्हा कोण पर्वकाळ पाहतील तीथ, माझ्या भेटीची तीच पाहिजे असं करायचे का देवा? तर माझ्या कधी येईन, आम्ही कधी बी आहे ना, तुझी वाटच पाहतोय ना. जो आतुरतेने करुणा भाकणारा आहे, भगवंतावर खरं प्रेम करणारा आहे, तो काय नकार देईल का? आता रात्री 12 वाजलेले आहेत, तर आता कसं काय आला? रात्री 12 वाजता काय भेटायची वेळ आहे का मला? असं देवाला दम देईल का तो भक्त? नाही. आपल्यासारखी अटपट असली तर ते म्हणतील व काय तुमचं काय कधी बी टाळ वाजवायचं चाललंय,
त्यांचा तर तो धंदाच होता, तो दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे असा. हां, आणि जो केवळ आपल्या साधनाला साधनेपुरतं महत्त्व देणारा एखाद्या कामाप्रमाणे हा मनुष्य जो असतो तो त्याच्या वेळेला बोलू शकतो की बा काय व तुम्हाला काय वेळ विना कळत नाही, काळ बी समजत नाही, कधी येऊन भेटतात. हां, संतांच्याकडे जाण्यासाठी वेळ नसते, वेळ कोणतीही वेळ संतांकडे जायला अडचण नाही, आणि देवाकडेही भेटीची कोणतीही वेळ काहीच अडचण नाही, उभा भाविकासाठी. हां, तर तेव्हा हा नित्य उभा आहे, भाविकांसाठी उभा आहे. आणि संतांकडे सुद्धा काही अडचण नाही. संत बिका कधी असं सांगितलं जातं, म्हणजे भाऊ सांगायचे, पंढरपूरमध्ये एक व्यक्ती आहे, त्याला पाठाला यायचं होतं. मग तो भाऊ यांच्याकडे गुरुजींकडे आला, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींकडे. आणि मग गुरुजींकडेच आला का अजून दुसरे कोणते गुरुजी होते मला माहीत नाही. तर तेव्हा त्यांच्याकडे आला तर ते म्हटलं मला अभ्यास करण्याची फार इच्छा आहे. म्हटलं मग काय अडचण आहे, बिलकुल येत जा. तर ते म्हणजे मला दिवसभर काम असतं. बरं म्हटलं मग तुझं दिवसभर काम तर मग संध्याकाळी येत जा. नाही, संध्याकाळीसुद्धा मी फार थकून गेलेला असतो, माझं काहीच होत नाही, मला वेळच नाही म्हटले. मग म्हटले सकाळी येत जा, सकाळी बी लवकर जावं लागतं. मग आता म्हटले मग काय का असं करत जा, किती वाजता येशील. म्हटलं मी पहाटे 4 वाजता येत जाईल. चालेल म्हटले, पहाटे 4 वाजता येत जा. मी झोपलेला असेल तर ते पाणी आहे घ्यायचं आणि काय नाही पायावर शिंपडायचं, मी उठून बसत जाईल आणि मग तुला काय सांगत जाईल, पाठ सांग. त्याच्यात पाठ सांगितले त्यांनी. म्हणजे हे भाऊ सांगायचे. कोणते महात्मे होते पाठ सांगणारे मला नाही माहिती, गुरुजीच होते का आणखीन कोणी, पण त्यांनी ते पाठ सांगायचे. आणि मग त्यांनी ते शास्त्र, वेदांत शास्त्र श्रवण. पण चिकाटी म्हणायचं ना, पहाटे 4ला येऊ राहिला ना तो. जे वास्तविक तसा नियम नाही, नियम असा आहे की गुरुजी सांगतील त्या वेळेला जावं, असा नियम आहे तो शास्त्रातला. त्यांनी सांगितलं बा दुपारी या 2 वाजता मी तुम्हाला सांगत आहे, त्यांनी 2 वाजता जायला पाहिजे. पण दयाळू करुणाकर असे असणारे साधू मंडळी असतात आणि ते म्हणतात मग चालेल तुमच्या पद्धतीने या बुवा, करा. त्याचा गैरफायदा जो कोणी घेईल तर त्याला विद्या कशी प्राप्त होईल. तर त्या विद्या प्राप्त करत असताना साधूच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, आणि तसं जर झालं तर तिथं विद्या त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते. तर त्या चला, पण साधू बी काळाची वेळेची अपेक्षा करत नाहीत. कोणाला बाकीचे जे शिष्यगण आहेत त्यांच्या भेटीत कधी या कधी भेटा. आमच्या पंढरीनाथाचं बी तसंच आहे. पंढरीनाथाकडे कधी बी जा तुम्ही, ते म्हणजे झोपलेले देव असं होणार नाही. पंढरीनाथ कधी झोपत नाही, तर नित्य जागा आहे आणि तुम्ही कधीही जा त्यांच्याकडे, मग काही अडचण नाही. मग असं जर सगळंच असेल तर देवा माझ्या भेटीसाठी तरी तुम्ही कशाला पर्वकाळ आणि तीच पाहता. पर्वकाळ म्हणजे ज्या काळामध्ये पुण्य अधिक फलप्राप्ती होते तर तो पर्वकाळ. मग तो कुंभमेळा असेल, कुंभमेळ्यातला काळाला पर्वकाळ, मकर संक्रांतीचा काळ त्याला पर्वकाळ असं म्हटलेलं आहे. हा पर्वकाळ की ज्याच्यामध्ये ज्या पर्वकाळात ती क्रिया केली तर त्याची फलं अधिक पटीने प्राप्त होतात, असा त्याला पर्वकाळ म्हणतात. देव आला तोच पर्वकाळ आहे, काळ नाही श्रेष्ठ, तर देवाची भेट श्रेष्ठ आहे. म्हणून देव ज्या वेळेला आपल्याला कधी भेट देईल तर तोच आपल्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनातला पर्वकाळ ठरतो. संत जेव्हा भेटतात तो पर्वकाळ ठरतो. आणि असे तेव्हा कोण पर्वकाळ पाहशील, हे देवा तू कोणता पर्वकाळ पाहतोस माझ्या भेटीला, अर्थात विलंब लावण्यासाठी पर्वकाळ पाहतोस का असं म्हणायचं. त्यातला मतिता अर्थ काय झाला, म्हणजे एखाद्याला टाळाटाळी करायची असेल मग ते म्हणते बुवा आता आपण आलो असतो बरं का, पण सध्या काही नाही, मुहूर्तच नाही, खालीच नाही बुवा, आणि त्याच्यामुळे मी आता काही येत नाही. मग त्याला काय करायचं आहे, टाळाटाळ करायची त्याला, त्याच्यात तिकडं जायचंच नाही. व्यवहारामध्ये असं होतं, ज्या ठिकाणी प्रेम असतं ना त्यावेळेला तो मनुष्य सगळी कामं बाजूला टाकून देतो आणि तो म्हणतो चालेल मला आहे, वेळ आहे मला, असं केव्हा म्हणत असतो मनुष्य,
तिथं जर प्रेम असेल तर, आणि प्रेम नसेल तर मग सध्या आपली तारीख खाली नाही. ते प्रेम नसेल तर ते आपली काही तारीख खाली नाही. किंवा मग काही बी कारणं सांगायला सुरुवात करतो तो मनुष्य, की इकडे असं जायचं आहे, तिकडेच जायचं आहे. काय जायचं फिचं नसतं त्याला, पण त्याला काय करायचं असतं, टाळायचं असतं ते. आणि मग टाळायचं असेल तर त्यावेळेस तो मनुष्य मग त्याला आपल्या काहीतरी कारणं सांगितलेली असतात, आणि मग त्या पण प्रेम तयार जर झालं तर तो टाळत नाही, उलट असलेली कामं बाजूला टाकतो आणि त्याच्यात घेतो. कसं म्हणताल तर आईसारखं. आईच्या हातात काय थोडी कामं आहेत का, पुष्कळ कामं तिच्या हातात असतात. आणि त्या बाळाला पाजायची वेळ झालेली असते, त्यावेळेला ती काय करते, किंवा बाळ जर समजा ते रडायला लागलं तर ते मोठ्याने टाळं फोडायला सुरुवात केली आणि एकदा तर ती पुन्हा हातातली सगळी कामं महत्त्वाचीच असतात तिच्या दृष्टीने ती कामं, पण तिने ती सगळी टाकून दिलेली असतात आणि पटकन उचलून घेते त्याला, है ना. तर त्याला मग त्यावेळेला ती वेळ पाहते का, नाही. असं म्हटलं ते माता वेळ पाहत नाही. एस टी स्टँडवर असली तरी ती पाहत नाही की इथं समोर कोण माणसं आहेत आणि काय, ती त्याला तिथं पाहणं पाजत असते ती. तर तेव्हा तिथे वेळ कुठे पाहते, प्रेमात वेळ पाहिली जात नाही, प्रेमात तीच नसते, प्रेमात पर्वकाळ नसतो, प्रेमच पर्वकाळ असतो, प्रेमच तीच असते. आणि हे देवा मला माहिती आहे, पण मग तुम्ही ये ना माझ्याकडे, मला अशी शंका यायला लागली की टाळाटाळ करण्यासाठी पर्वकाळ तर शोधत नाही ना तुम्ही सध्या, की बुवा पुढच्या पर्वकाळात मी तुकोबर आहे तुम्हाला येऊन भेटेल, कारण त्यावेळेला कुंभमेळा आहे. नाहीतर मग असं करू आपण डायरेक्ट कुठं करू, आषाढीला डायरेक्ट भेटू आपण. तर आषाढीला या तुम्ही माझ्याकडे, मग आपण काय करू, तिथं भेटू. तुम्ही तर सर्वत्र आहात, तुम्हाला काय पंढरपुरातच तेवढा मुक्काम आहे का तुमचा, तुम्ही तर आम्हाला केव्हाही भेटायला पाहिजे, कधीही भेटायला पाहिजे. भक्ताकडून तेवढीच तयारी असायला पाहिजे की देव कधीही भेटला तरी मी मोकळाच आहे, देव कधीही भेटला तरी मला काहीच अडचण नाही. आपल्या जर अडचणी असतील तर मग त्या अडचणी आपल्याकडूनच देवाने ठरवल्या. तेव्हा तुम्ही माझा कुठं बोलावता तेव्हा, कारण तुमच्या अडचणी येतं. ते म्हटले आता ना काय अडचणीत पहा, जागा झाला तर कामाधंद्यात व्यापला, अडचणीत का नाही. आता ते म्हणले आलो असतो सकाळी पण तुम्हाला तर 8 वाजता शिप असते. माझं डोक्यातच होतं, म्हटलं 8:15ला येऊन भेटावं तुम्हाला, पण तुम्ही 8 वाजताच शिपवर गेले, कामावर गेले. अडचण कोणाची, देवाची का आपली, आपलीच अडचण आहे. मी आलो असतो म्हटले, पण मग कधी आले असते, म्हणजे काय आलो असतो साधारण 6:45च्या आसपास आलो असतो. मग त्यावेळेस तर जेव्हा आम्ही काकडा संपून निघून जात असतो. म्हणजे आपला काकडा हा देवाच्या भेटीसाठी होतच नाही, आपला काकडा आपलं भजन चाललेलं असतं. पण ते म्हटले मग देव कधी भेटायचे, म्हणजे माझ्या डोक्यातच होतं, म्हटलं तुमचा काकडा संपला की मी भेटावं तुम्हाला, पण तुम्ही तर थांबलेच नाही, तुम्ही लगेच निघून गेले. ते म्हणजे बरोबर ना, आमच्या मागं कामच लागले. जे करायचं त्याच्या वेळेला जागृतीमध्ये वेळ नाही. आणि रात्र झाली, जेवला बिवला झोपला, ते म्हणजे आता बी वेळ नाही. नाही तसा मी रात्री बी आलो असतो. ते म्हणले मग आमची झोपेचं कसं काय, म्हणजे आमच्या झोपेचा प्रश्न आहे का नाही. म्हणून प्रश्न कोणाचे आहेत, देवाचे प्रश्न नाहीत, आपलेच प्रश्न आहेत. पण तुकोबराय तर असे आहेत की जे अखंड देवासाठीचं चिंतन करतायत, अखंड. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आम्हाला दुसरा धंदाच नाही. आणि मग दुसरा धंदा नसेल तर मग देवा तुम्हाला पर्वकाळ आणि तिथी पाहायची काय कारण आहे. जर आम्हाला दुसरा धंदाच नाही तर तुम्हाला बी यायला काही अडचण नाही. आणि हे भगवंताला एका दृष्टिकोनातून तुकोबराय त्यांच्या भक्तीची बी श्रेष्ठता आहे की देवाला म्हणतात तू कोण पर्वकाळ पाहशील तिथं, पुढे काय होते माझे चित्त कासावीस, माझं चित्त तुझ्या भेटीसाठी कासावीस होत आहे. तेव्हा तू पर्वकाळ आणि तिथी सांगून काय टाळाटाळी लावलेली, तुला टाळाटाळ करता येणार. मला कोणत्याही शुभतिथीची आवश्यकता नाही आणि कोणत्याही पर्वकाळाचा मी विचार करत नाही. म्हणून तू केव्हाही येऊन मला काय कर, भेट दे, असं तुकोबराय या अभंगातून विनवणी करतायत किंवा करुणा भागतायत. हरी